नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. एका बाजूला अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनलेले शरद पवार, तर दुसऱ्या बाजूला 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेले देवेंद्र फडणवीस. आता मुख्यमंत्री म्हणून दोघांच्या कारकिर्दीची तुलना पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला मागे टाकलं आहे. ते तिसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहे. पण आपला आजचा विषय फक्त दोन नेत्यांची तुलना नाही, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी नेमकं काय लागतं? गुणवत्ता, राजकीय वारसा, पक्षश्रेष्ठींचा विश्वास, आमदारांचा पाठिंबा, की यापेक्षाही काही वेगळं, ज्याला आपण राजयोग म्हणतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या व्यक्तिमत्वांच्या प्रवासातून हा प्रश्न समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्याआधी एक विनंती आहे, आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मुख्यमंत्री झाले. प्रत्येकाने आपापल्या काळात उत्तम काम केलं. पण काही नेते असे असतात ज्यांची तुलना केवळ पदावरून होत नाही, त्यांची शैली, निर्णय क्षमता, राजकीय समज आणि दीर्घकालीन प्रभाव यातून होते. आज आपल्याला हीच दोन नावं, एक शरद पवार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल करायचे आहे. दोघेही नेते वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या काळात पुढे आलेले नेते. पण दोघांमध्ये काही विलक्षण साम्यही दिसून येतं. दोघेही तुलनेने तरुण वयात मुख्यमंत्री बनले. दोघांवर पक्षाने मोठा विश्वास दाखवला. दोघांनी कठीण राजकीय परिस्थितीत सत्ता सांभाळली आणि दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला आहे. इथपर्यंतचा प्रवास सारखा वाटतो, पण त्यानंतर दोघांनी निवडलेले मार्ग हे पूर्णपणे वेगळे आहेत. शरद पवार 1978 साल, काँग्रेसमध्ये पडलेली फूट, राजकीय बदललेली समीकरणं, झपाट्याने बदलत गेलेली आणखी समीकरणं. अशा वेळी अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री बनले. त्या काळात इतक्या कमी वयात मुख्यमंत्री होणं हीच मोठी राजकीय घटना मानली जात होती. पुढे त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पुन्हा मुख्यमंत्री बनले. नंतर राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका निभावली, केंद्रीय मंत्री झाले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले, स्वतःचा पक्ष स्थापन केला. देशभरातील आघाड्यांच्या राजकारणात त्यांचं नाव प्रभावीपणे घेतलं जाऊ लागलं. त्यांची सर्वात मोठी ताकद कोणती? राजकीय गणित, वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना एकत्र आणण्याची क्षमता, संकटातून मार्ग काढण्याचं कौशल्य आणि प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड. देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला. भाजप प्रथमच राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक ज्येष्ठ नेते असताना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघे 44 वर्ष. ही निवड अचानक केलेली नव्हती, त्यामागे अनेक कारणं होती. अभ्यासू प्रतिमा, स्वच्छ चारित्र्य आणि विधानसभेतील प्रभावी कामगिरी, संघटनेत असलेला उत्तम अनुभव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास. 2019 मध्ये पुन्हा सत्ता गेली, क्षणिक सरकार आलं आणि पडलं. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी चांगली भूमिका निभावली आणि 2022 नंतर पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी ते आले. राजकारणात पुनरागमन करण्याची क्षमता ही देखील नेतृत्वाची मोठी कसोटी असते. आता प्रश्न येतो, दोघांच्या काम करण्याच्या शैलीत नेमका फरक काय? शरद पवार यांची शैली म्हणजे राजकीय व्यवस्थापन, समीकरण जुळवून आणणं, मतभेद असलेल्यांशीही संवाद ठेवणं, संकटात पर्याय खुले करणं, निर्णय घेण्यापूर्वी अनेक बाजू तपासून घेणं. त्यांचं राजकारण हे दीर्घकालीन रणनीतीचं मानलं जातं. तर देवेंद्र फडणवीस यांची शैली काहीशी वेगळी आहे. अभ्यासू नेता, आकडेवारी, जलद निर्णय, प्रशासनावर असलेलं थेट लक्ष आणि तंत्रज्ञानाचा वापर, मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना दिलेली गती, त्यांचं नेतृत्व अधिक प्रशासकीय आणि कार्यपद्धती केंद्रित असल्याचं अनेक राजकीय निरीक्षक, विश्लेषक बोलतात. मात्र इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो,
मुख्यमंत्री होण्यासाठी नेमकं काय लागतं? केवळ घराणं लागतं का? नाही. केवळ गुणवत्ता पाहिजे का? तेही पुरेसं नाही. केवळ जनाधार असावा लागतो का? तेही नाही. कारण भारतीय संसदीय लोकशाहीत मुख्यमंत्री जनता निवडत नाही. आमदार निवडले जातात आणि ते मुख्यमंत्री निवडतात. पक्ष निर्णय घेतो, पक्षश्रेष्ठी विश्वास दाखवतात, बहुमत तयार होतं, राजकीय परिस्थिती अनुकूल असावी लागते, योग्य वेळी योग्य संधी मिळावी लागते आणि त्या संधीचा फायदा घेण्याची क्षमता नेत्यामध्ये असावी लागते. म्हणूनच मुख्यमंत्री होण्यासाठी गुणवत्ता, जनाधार, संघटन कौशल्य, नेतृत्वावरचा विश्वास, राजकीय पाठबळ आणि योग्य वेळ हे सगळे घटक एकत्र यावे लागतात. कदाचित यालाच अनेक जण राजयोग म्हणतात. आणखी एक मुद्दा, वारसा असावा लागतो का? दोघांनाही राजकीय वातावरण लाभलं, पण केवळ वारसा कोणालाही दशकानुदशक राजकारणात टिकवू देत नाही. कारण केवळ गुणवत्ता असूनही प्रत्येकाला मुख्यमंत्री होता येत नाही. राजकारणात यश हे घटकांच्या संगमातून निर्माण होतं. म्हणूनच एका सूत्रात कोणत्याही नेत्याचा प्रवास मांडता येणार नाही. आज देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीची तुलना पुन्हा चर्चेत आली आहे. पण या चर्चेकडे आपण कोण मोठा या नजरेनं न पाहता दोन वेगवेगळ्या काळातील दोन वेगवेगळ्या नेतृत्व शैलीने महाराष्ट्राला काय दिलं या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते अधिक अर्थपूर्ण ठरेल. कारण एकाने आघाड्यांच्या राजकारणाचा काळ गाजवला तर दुसऱ्याने मजबूत पक्ष संघटनेच्या राजकारणाचा. दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने सत्ता सांभाळली आणि दोघांनीही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर आपली वेगळी छाप सोडली. तुमच्या मते मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता? गुणवत्ता, जनाधार, पक्षश्रेष्ठींचा विश्वास, राजकीय वारसा की राजयोग? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.